सत्य सत्याशी जाण झाली की सुखदुःखाची चाड राहत नाही. रामकृष्ण हरी. विश्वसंत नामदेव महाराजांच्या आत्मचरित्रपर अभंगातील पुढील भाग, अर्थात आपल्या मी वारकरी बोलतो या यूट्यूब चॅनलवरील भाग 11 आपण पाहत आहोत. महाराजांनी या अभंगामध्ये सुखदुःखाची मला चाड राहिली नाही, मला आता माझ्या मनाला प्रचिती आली कशाची, तर सत्य सत्याची, असे 1-2-4 दृष्टांतांनी त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आपण पाहूया अभंग. महाराजांनी सुरुवात करताना सांगितलं, सुख दुःखा दोन्ही आम्हाशी सारिखे, प्रतिती पारिखे मनाली. सुख आणि दुःख आम्हाला दोन्ही सारखंच आहे, मनाला प्रचिती आली. खूप आनंद झाला म्हणून आम्हाला, खूप सुख प्राप्त झालं म्हणून आम्हाला अति आनंद होत नाही, आणि दुःख झालं म्हणून खंतही वाटत नाही, त्याची चाडच राहिली नाही. कारण आम्हाला सत्य असत्य माहीत झालं. काय सत्य असत्य माहीत झालं, तर आंतरबाह्य एकची ब्रह्म कोंदले, दुजेपण गेले विषय योनी. अहो, मला आता हे माहीत झालं, याचं प्रचिती आली की आंतरबाह्य तेच ब्रह्म, तो परमात्मा कोंदलेला आहे, तोच वास्तव, तोच ठाई ठाई भरलेला आहे, असं आता मला माहीत झालं. त्याच्यामुळं तू आणि मी असा जो दुजेपणा आहे, जो भेद आहे, तो नष्ट झालेला आहे. त्याच्यासाठी दृष्टांतही देतात. त्वचा टाकून सर्प गेला बिळी, मग तो सांभाळी कोण सांगा. त्वचा टाकून सर्प बिळात गेला म्हणजे त्याचा सांभाळ होत नाही असं नाही बरं का. ती त्वचा त्याला विकाराने प्राप्त झालेली असते. आपण अभंगाचा परामर्श पाहिला तर तो अज्ञान आहे. त्वचा हा सर्प नाही, त्याला तो विकार आहे. तसं त्याला सांभाळायची गरज नाही, कारण तो स्वतंत्र आहे. तसं मला सुद्धा, मी माझं अज्ञान टाकलं, आता ज्ञान प्राप्त झालं, मी तू पण माझ्यातून गेलं, ही प्रचिती आली. त्यामुळे मला सुख आणि दुःख हे दोन्ही समान वाटतात. अजून एक पुढचा दृष्टांत देतात आणि सांगतात. ते म्हणतात, नदी वाहते ओघ सांडोनी, नदी वाहते ओघाने वाहते, खळाळते. ओघ सांडोनी गंगा सिंधू ठाये, विस्तारली धाये खळाळाची. विसरून गेली ती. काय विसरून गेली? अरे ती धावते, पळते, प्रवाहित होते, खळखळते, पूर येतो तिला, रुद्ररूप धारण करते, पण ती समुद्राला मिळाली ना, शांत होऊन जाते, विसरून जाते. कारण तिला ज्ञान होतं की माझं स्वस्वरूप, माझं मूळ स्वरूप हे सागर आहे, समुद्र आहे, खळाळणं नाही. नदी हे मला उपाधी प्राप्त झाली, कारण मी माझ्या समुद्रापासून विलग झाले होते, मी त्याला बाजूला केलं होतं किंवा मला बाजूला जावं लागलं होतं. तसं मला सुद्धा आता ब्रह्माची प्रचिती आली. तो परमात्मा बाहेरही आहे, आतही आहे, ठाई ठाई भरलेला आहे. मला त्यामुळे सुखाची आणि दुःखाची चाड राहिलेली नाही. अजून पुढचा एक दृष्टांत देतात आणि स्वतःचा अनुभव सांगतात. शेवटी म्हणतायत, नामा म्हणे रात्र जैशिका पहाटे, धरणी झाले तैसे आम्हा. महाराज म्हणतात, रात्री अंधार पडला का, तर सूर्य मावळला. मग सूर्य मावळल्यामुळं अंधार पडला, पण सूर्य उगवला तर पहाट होते. मग अंधार कुठे गेला म्हटले, नष्ट झाला. का? कारण अंधार नव्हता, सूर्याच्या अभावाने अंधाराचा प्रभाव होता. मग सगळी धरणी प्रज्वलित, थोडक्यात सगळी धरणी प्रकाशमान होते. अज्ञान अंधार टाकून देते आणि प्रकाशमान होते, उजळून जाते. तद्वतच आम्ही अज्ञान टाकून दिलं, आम्हाला ज्ञानाची प्रचिती आली, आमच्या मनाला माहीत झालं सत्य काय आणि असत्य काय. आणि त्यामुळं जसं धरणीला प्रकाशमान केले सूर्याने, तसं आम्हाला प्रकाशमान केले भगवंताच्या त्या अंतर्बाह्य असलेल्या ज्ञानाने. अशा प्रकारे महाराजांनी सुंदर असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सर्वांना एक विनंती आहे, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.